नमस्कार, सफर निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आता आम्ही चाललो आहे पे फोर्ट करण्यासाठी. हा आहे नेरळमध्ये. तर नेरळमध्ये माझ्याबरोबर बघा कोण आहेत. दर्शन एरम, नरेंद्र बाहुबली आणि नरेंद्र, आणि मी आहे. हे आहेत मनोज भालेकर, आर्मी मॅन. हे तुम्ही यांना पाहिलेच आहेत. आपल्या याच्यापूर्वीचा पहिला ट्रेक कुठला होता आपला? चंदेरी. चंदेरीच्या ट्रेकमध्ये मी त्यांना पाहिलेत. हे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर असलेले दर्शन एरम. हा इथला निसर्ग बघा कसा आहे. आपल्याला आता आम्ही चालतोय नेरळच्या ट्रेकमधून. जो रेल्वेचा ट्रेक टाकलेला आहे त्याच्यावरून चालतोय. बघा इकडचा सीन कसा आहे. हो, सुपर. या आहेत आमच्या ट्रेकचे लीडर सिद्धी कोलते. हा बघा इथला ट्रेक. हा माथेरानचा खालचा भाग बघा. बघा इथे आहेत, हे आहेत माथेरानच्या पर्वतरांगा. बघा इथून खाई बघा कशी आहे. इथलं झाड बघा, ही पूर्ण खाई आहे. तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल याचा डेप्थ किती आहे. मी आता एवढ्या उंचीवरती उभे आहे. हे बघा ही पूर्ण खाई आहे. इथून सुरू होते ही पूर्ण खाई बघा. हे आहेत माथेरानच्या पर्वतरांगा. याच्यावरती हे दिसतंय हे माथेरान. हा माथेरानच्या खाली आहे, बेसला आहे. आणि आता आपण ते पे फोर्टचा ट्रेक करतोय. नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर आहे शिखरची टीम. हे माझ्या पुढे चालतात. ते आहेत मनोज भालेकर. त्याच्या पुढे आहेत ब्लू शर्ट घातलेले प्रमोद चव्हाण. ग्रे शर्ट घातलेले आहेत ते आहे दर्शन एरम. त्याच्याबरोबर ट्रेक लीडर आणि इथले आहेत हे इथले खाई आहे बघा. तुम्ही बघताय भगवान रे. आणि ती गोल गोल मी चेक करते तुला. अरे माणूस जेव्हा बॉल वर फेकला तो खाली आणि तो त्यांनीच लावला ना. बघा इकडचं नेचर कसं आहे. करवंद
बघा इथला निसर्ग कसा आहे. खूप छान असा सुंदर असा निसर्ग आहे. कारण हे माथेरानचं जंगल आहे. तर माथेरानच्या जंगलामधून चालायचं म्हटल्यानंतर एवढं निसर्ग सौंदर्य असणारच. आता तुम्ही समोर बघताय ते आहे प्रति गिरनार. तिकडे दत्ताचं मंदिर आहे. आणि हे बघा हे किती लांब आहे आपल्यापासून. एवढं लांब आहे. ठीक आहे. हा आहे माथेरानचा पायथा. पण बघा इकडचा निसर्ग कसा आहे बघा. हे बघा खूप दमायला होते. भरपूर ऊन पण आहे. आता थोडी सावली लागली त्यामुळे छान वाटते. हा ट्रेक तुम्ही बघताय ही पूर्ण पर्वतरांग क्रॉस करून जायची आहे. बघा इथली पर्वतरांग कशी आहे. एकदम डेंजर. इथून समजा चुकून पाय सरकला तर बघा काय होईल. ही पूर्ण खाई आहे. हे बघा या पर्वतरांग आहेत तिथल्या आणि ही इथली खाई बघा. या खाईमधून आता आपण इकडून वरती आलोय आणि हा रस्ता करून आपण या रोडला चाललोय. बघा इथली कशी खाई आहे. हे बघा हा पूर्ण पहाड आहे. या पहाडाच्या वरती हा तुम्हाला डोंगर दिसतोय. या डोंगराच्या वरती आहे माथेरान. बघा 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 इथल्या पर्वतरांगा. समोर बघा दिसतंय. लाईट काहीतरी मस्तच आहे ना. हे बघा खाली गेलं. हे बघा ना लाईट बघा नाही.
बघा समोरचा डोंगर. बघा इकडचे पर्वत रंग कसे आहेत. हाँ, we excused you. बघा इथे लिहिले निसर्ग राजा कड्यावरचा गणपती. ठीक आहे, इथून जायला तो रस्ता आहे. हे बघा इथून स्टेप्स आहेत जायला खाली. कड्यावरचा गणपती, तो कड्यावरचा गणपती पुढे आहे. तुम्हाला तो झेंडा दिसतोय, तो जिथे समोर मला जो झेंडा दिसतोय तिथे कड्यावरचा गणपती आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो. इथून झेंडा दिसला, हा जो झेंडा आहे तिथे कड्यावरचा गणपती आहे. आता आम्ही थोडे मागे आहेत. बघा तुम्हाला मी झूम करून दाखवते. बघा एवढा डिस्टन्स वरती आहे. ठीक आहे, तर मंडळी आपण आता पोचतोय कड्यावरच्या गणपतीकडे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला लवकरच कड्यावरचा गणपती दाखवतो. आता कड्यावरच्या गणपतीकडे जायला 2 रूट आहेत. एक मागून जाऊ शकतो आणि एक पुढून आहे. पुढून तुम्हाला दाखवतो. बघा तर कड्यावरच्या गणपतीत आम्ही आलोय. तर रस्त्यावरती घंटी लावलेली आहे. ठीक आहे, आणि आता बघा तुम्हाला आता मी कड्यावरचा गणपती दाखवतो. हे बघा हा आहे कड्यावरचा गणपती. बघा कुठे मोठी मूर्ती आहे. असा एक फोटो काढा ना सर माझा. बघा इथून कसं कडे. एक मिनिट. बघा हा आहे कड्यावरचा गणपती. किती मोठा आहे बघा. इथून असं दिसायला सांग. खाली मामी वर करून बघा. ठीक आहे, बघा विषय पण मस्त. मी आता झूम करतोय. झूम केलेला. आता बघा मी इथे जिथे उभा आहे तिथून बघा किती आहे. ठीक आहे, आता मी तो झूम करतोय. झूम करून तुम्हाला बघा कसं बघायला मिळेल. बघा क्रिएटिव्हिटी बघा ना किती कड्यावरचा गणपती छान आहे. काय बाय तुम्ही हळूहळू मागेच राहिले सर्व. आम्ही तिकडे आता तू बॅग चेंज कर. माझी बॅग घ्यायची आता. पनिशमेंट तुला. पळून बघ ना ग. तिथे मेरा फोटो बघून अशीच गेली पुढे. आता आम्ही चाललोय गणपती कड्यावरचा गणपती दर्शन घ्यायला. हे बघा इथे लिहिलंय निसर्ग राजा कड्यावरचा गणपती. एकमेकाला चिटकून चालू नका. डिस्टन्स ठेवा थोडा.
भाऊ एकमेकाला चिटकून चालू नका. थोडा डिस्टन्स ठेवा म्हणजे. चलो बाय. बघा अशा स्टेप्स कड्यावरच्या गणपतीला जायला. बेटा तू चल. आता आम्ही खाली उतरते. तिथे कड्यावरचा गणपती मला दाखवला त्या ठिकाणी जाण्यासाठी. कड्यावरचा गणपती मी मला पहिला पुढे जाऊन दाखवला की कड्यावरचा गणपती कुठे आहे. आणि आता तो गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिकडे चाललोय. बघा या अशा स्टेप्स आहेत जायला खाली तिकडे. चष्म्याला हातात का ठेवले? घाल. घाल आधी. एक कड्यावरचा गणपती बघण्यासाठी जाण्यासाठी तो जो रोड आहे तो असा आहे. आणि इथे एक मंदिर आहे छोटं. हे बघा आणि हा जाण्याचा मार्ग. पेबोट कड्यावरच्या गणपतीकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो बघा कसा आहे. हे पूर्ण डोंगर आहे, पहाड आहे पूर्ण एरिया. आणि हा रस्ता आहे बघा. या गुहा आहे तिकडे दिसतं, बघितलं तुम्हाला? ह्या गुहा आहेत. आणि हा कड्यावरचा गणपतीकडे जायचा जो रोड आहे तो असा आहे. फेब फोर्ट याचं दुसरं नाव आहे विकटगड. पेब या देवीवरून या गडाचं नाव पेब फोर्ट असं ठेवलं गेलंय. पण याचं दुसरं नाव आहे विकटगड. ही सर्व बाजूला बघताय ही सर्व आहेत कारवीची झाडं. आता आपण थोड्याच वेळात कड्यावरच्या गणपती तिथे पोचू. हा तो रोड आहे तो कड्यावरच्या गणपतीकडे जायला. बघा हे कड्यावरच्या गणपतीची मागची बाजू आहे. तिची गणपतीचं पुढे जे रूप आहे ते मेन रोडवरून दिसतं, म्हणजे रेल्वेच्या ट्रॅकवरून. आणि आता आपण आलो गणपतीची बॅक साईड आहे. आता आपण पोचलोय कड्यावरच्या गणपतीवरती. इथे बघा इथे लिहिलंय कड्यावरचा गणपती. इथे आपल्या राजांचा फोटो आहे. आणि हा आहे फेब फोर्ट. बघा सर नरेंद्र सर शूज काढू काय ते लक्ष. हो काढावे लागेल शूज काढावे लागतील कारण गणपतीची मूर्ती आहे तिकडे. रेडी? मैं एक्शन बोले आता. भालेकर ऐसे एकदम बिल्कुल एकदम ऐसे. भालेकर तू आपला आवाज गर्जना. जय भवानी, जय शिवाजी. हर हर
आपण चाललोय कड्यावरचा गणपती जो आहे बसवलाय त्या मंदिरामध्ये. बघा इथे तुम्हाला दिसतंय कड्यावरचा जो गणपती बसवलाय तिथे एक छोटं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला बघा इथे आहेत उंदीर मामा. ठीक आहे, हे उंदीर मामा आहेत, दिसतंय. बघा या ठिकाणी आहे तो कड्यावरचा गणपती, दिसला. एवढी मोठी मूर्ती आहे कड्यावरचा गणपती. आणि समोर तुम्ही बघताय हा माथेरानचा पूर्ण भाग आहे. हे माथेरानचे कपार आहेत. आता हे पहाड पूर्ण चढून आता आम्ही वरती आलेले आहेत. पुढे बघा हे एवढे सगळे पहाड आहेत आणि हा वरचा जो बेस दिसतोय हा माथेरान आहे. सुळका दिसतोय धुरकट मध्ये, तो आहे मलंगड. आणि त्याच्या बाजूला आहे चंदेरी, हा चंदेरी आहे. आणि विकटगड पेब, हा विकटगड पेब फोर्ट. ठीक आहे, बघा हे सगळे गड किल्ले आहेत. मध्ये एक डोंगर आहे मस्त, टावली टावली तावली ना, हा मस्त आहे ते. बदलापूर वरून दिसतो ना तो, बदलापूर मध्येच येतो ना तो. हा हाच टावली आहे ना. कुठला? ते पिनाकल दिसतात पलीकडे दिसतात ना. अच्छा अच्छा, ते का तो टफ आहे ना हे. हा खूप हार्ड आहे, खूप चालावं. आम्ही पावसाळ्यात केला तो, हो का? पावसात त्याच्यामुळे कळून नाही, पावसात त्रास नाही होत. बिस्किट देऊ का त्याला? नको नको. सरांसोबत येतो. इथे कड्यावरचा गणपती आणि पेब फोर्ट कडे जाण्याचा रस्ता दाखवलेत. तुमच्या आपल्या डाव्या बाजूला म्हणजे इकडे आहे कड्यावरचा गणपती आणि इथून या साईडला जायला आहे पेब फोर्ट कडे जायला रोड. ठीक आहे, आता आपण त्या मार्गात चाललो. कड्यावरचा गणपती करून आम्ही पेब फोर्टला चाललोय. हा आहे पेब फोर्टला जाणारा रोड. या रस्त्याने आम्ही चाललोय खाली. वरून सर्व डोंगर घेतला का? हो, बघा ना चारी दिशेला काय तुमचे डोंगर दिसतात. सर्व घेतलेत मी. अशी फिसला नाही. एकमेकाला चिटकू नका, थांबा. बघा आता इथे शिडी घाट लावलाय, शिडीने उतरायला लागेल खाली. हा आहे हे आहेत भालेकर आर्मी मॅन. आणि बघा इथे शिडी लावली आहे. शिडीवरून उतरायला लागेल. बघा इथे शिडी लावली, या शिडी घाटातून खाली उतरायला लागतं. जागा बदली गेली, तुम्ही स्लो झाले. बाबा स्टुडिओ जास्त लोड काढू नका, इथे एकच पॅकिंग आहे. इथे इन्स्ट्रक्शन दिली जात आहेत. पीसी म्हणजे प्रमोद चव्हाण हे इन्स्ट्रक्शन देत आहेत. शिडी घाट कसा उतरायचा आहे तो. तर मध्ये हा पॅचला आता ही शिडी लावली आहे. अगोदर पहिले इथे शिडी नव्हती, आता लावली आहे. ज्याला हात न लावता येत बघा कसे पॅचवरून चालायला लागते.
that ambulance ride was a happy ride because दादू घर जा रहे थे. So then वो मेरे को realize हा जो रोड आहे हा पे फोर्टला जातो. पण कड्याच्या धारेवरून आहे बघा. तुम्हाला कळत असेल डाव्या बाजूला कडा आहे पूर्ण, वरती डोंगर आहे आणि डोंगराच्या धारेवरून हे चालायला लागते. आणि समोरचा जो डोंगर दिसतोय तो आहे पेप फोर्ट. तर हाच रूट आहे. हाच रोड आहे. रिटर्न याच रोडने परत यायला लागणार. पेप वरती आहे ना. बघा या रोडने आपण ज्या रोडने चाललोय त्याच रोडने आपल्याला परत रिटर्न यायला लागणार, कारण परतीसाठी रस्ता हाच आहे. बघा खाली पर्वतरांगा बघा. समोरचा डोंगर जो तुम्हाला दिसतोय तो आहे पेप फोर्ट. बघा आता आपल्या पेप फोर्ट आपल्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे. आता समोरचा जो डोंगर दिसतोय माझ्या बोटासमोर बघा तुम्हाला, इथं बोट टिकते. हा पेप फोर्ट आहे. बघा आता आपण समोर दिसतोय तो डोंगर उतरून खाली आलोय आणि या पॅचने आता वरती आलोय. ठीक आहे. आणि बघा इथे आमचा पहिला होल्ड सुरू आहे. इथे मी पहिला होल्ड घेतोय आणि आता इथे बघा समोर दिसतंय पे फोर्टला जायला शिडी. मॅडम तो फोन घ्या त्यांचा. शिडीवरून वरती जायचंय. दिसते डोंगर, कपाडामध्ये झाड दिसते. त्या झाडाची ते वरती जाते ती शिडी आणि या झाडाची हो सर आपल्याला सर पोहोचवते. हे थांब तिथे थांब सर तुम्ही जावा. बघा हा शिडी गाठ लागते. या शिडीने वरती जायचं. बघा अशी शिडी आहे. या शिडीने आपल्याला वरती जायचं. हा चला आता बाकीचे मेंबर आहेत ते शिडी घाटने वरती येतात. बघा जाना पडेगा. सावकाश एक ध्यान चाललं, एक मोठा धावा हे असे एक एक करून सगळं वरती येतात. मी वरती आलोय. वाट दिसतात मला ते आहे दर्शनीरम, मनोज भालेकर, समेळ हे मागे आहेत. वरती येतात सगळे. वरती आल्यानंतर बघा स्वामी समर्थ मठ, बिकटगड हा आहे तो मठ. आता आम्ही गिरनार मंदिर बघायला चाललोय. गिरनार दत्त मंदिर समोर दिसतंय. हे आहे गिरनार दत्त मंदिर. आता आपण गिरनार दत्त मंदिरच्या पायऱ्यांवरती पोहोचलोय. हे बघा इथून स्टेप सुरू होतात. ही आहे गिरनारची शिडी. या शिडीवरून जायचंय.
अशा आहेत गिरनारची शिडी. हे डोंगरावरती आहे बघा. आणि आमच्या मागचे बाकीचे मेंबर पाठीमागून येत आहेत हे बघा. आता दत्त मंदिर शिडीवरती आलोय. हा जा हो. ओके. आता गिरनार मंदिराच्या बेसवरती आलोय बघा. समोर असं तुम्ही बघताय हे व्हाईट कलर हे आहे गिरनार दत्त मंदिर. सगळ्यात उंच ठिकाणी आपण पोहोचलेले आहेत. हे दत्त मंदिर. इथून हा परिसर बघा कसा दिसतोय. आता तुम्ही समोरचा दिसतंय तो आहे कडावरचा गणपती. पण त्याच्या पाठीवरती जे बेस आहे ते माथेरान. आता आपण चाललोय गिरनार दत्त मंदिर मध्ये. बहुत बारीक बारिश आता होगा ना. नहीं बहुत जोर से ये वाला है. नीचे यहाँ पे ना. अरे भाई बहुत अच्छा है स्टाइल. इथे आहेत पे जाके आते हैं, वो लोग नहीं आ रहे. इथे आहेत दिखे ही नहीं पादुका. बॉटल बॉटल दिखे एक बॉटल समोर बघा दत्त महाराज. इथे आहेत दत्त महाराज. इकडे आहेत हनुमानजी. पण त्याच्या डाव्या बाजूला आहेत गणपती बाप्पा. यहाँ नीचे जाओगे ना वो सीढ़ी के पास है ऐसी जगह. इधर नीचे सीढ़ी है उतरने के लिए. जय श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की. आस्ते आस्ते आ जाओ. थक जाओगे. दत्त महाराजांच्या दिखा पादुका सकते हैं ऐसी जगह. दर्शन घ्या. या ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहेत. ठीक है इधर से उतरो नीचे. हाँ यहाँ से तो यहाँ से इथे आहे समोर पण पादुका आहेत. मेन पादुका आहेत आणि समोरच दत्तगुरूंचं तुम्ही दर्शन मिळतं तुम्हाला. उजव्या बाजूला आहेत उसको भी लेके. हनुमानजी. डाव्या बाजूला आहेत गणपती बाप्पा चल मैं निकलता हूँ. आणि समोर शंकराची पिंडी आहे. बदलापुर जाना है. आणि पुढे नंदी महाराज आहेत आणि हे आहेत पादुका. बदलापुर है. सो जो समोर तुम्ही दिसतोय तुम्हाला तो आहे चंदेरी फोर्ट. बघा असे सगळे फोर्ट आहेत त्या बाजूला. आणि हा समोर बघताय हा चंदेरी फोर्ट. हा तुम्ही बघताय हा चंदेरी. त्याच्या बाजूला आहे तो म्हैसमाळ. आणि तिकडे समोर दिसतोय तुम्हाला बघा हा डोंगर दिसतोय बारीक तो आहे तावली. त्या बाजूला रेंज गेली ती त्या पिनेकल दिसतात ना ते नागखिंड. हा आहे चंदेरी फोर्ट. चंद्रीच्या चंदेरीच्या पुढे तुम्हाला दिसतोय पुढे दिसते. आडवी रेंज तुम्हाला दिसते ती आहे तावलीची रेंज. पण चाललोय ज्या ठिकाणी गडावरती फोर्टवरती पाण्याचं जिथे आहे पाण्याचे टाके आणि शंकर मंदिर शिव मंदिर त्या ठिकाणी आपण चाललोय. हे बघा इथे आहे पाण्याची टाकी. गडावरती पाण्याची टाकी जी आहेत ती हे आहेत बघा.
ही सध्या पिण्यायोग्य नाही आहेत, पण मंदिराच्या बाजूला एक टाका आहे. हे आहे शिव मंदिर आणि त्याच्या बाजूला आहे पाण्याचं टाकं. बघा याच्याकडे नंदी महाराज आहेत आणि हे शिव मंदिर आहे. आता आपण मंदिरात चाललोय. इथे बघा, इथे शिव मंदिर आहे. हर हर महादेव. ठीक आहे. आणि बाहेर इथे नंदी महाराज आहेत बघा. आणि या कमानीच्या खालून गेलं की इकडे पाण्याचं टाका आहे, जे सध्या तुम्ही गडावरती पिऊ शकता. खूप पाणी मस्त छान आहे. हे बघा, सुंदर पाणी आहे. याला इथे बोरिंग लावलेली आहे. बोरिंग म्हणजे मशीन लावून पाणी वरती गडावून नेलेलं आहे. जे पाणी इथे पिण्यायोग्य आहे ते आपले समेळ सर तिथून पाणी काढतात पिण्यासाठी. आणि हा इथला परिसर बघा किती कड्यावर आहे. एक पाय जरी खाली चुकला तर डायरेक्ट कड्याच्या खाली. हे बघा अशा पद्धतीचा इथला परिसर आहे. बघा इथे धार कशी आहे.